मित्रांनो नमस्कार, मी बाळासाहेब सलगर आणि आपल्या गावठी विश्लेषण या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, लोकसभेचं अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये मुख्य आपलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती चर्चा चालू होती. त्या ठिकाणचे सत्ताधारी विरोधकं बोलत असताना आणि त्या ठिकाणी मी एक पाहिलं, राहुल गांधी हे ज्यावेळेस बोलण्यासाठी उठले आणि सरकारवरती टीका करण्यासाठी म्हणा, सरकारवरला धारेवर धरण्यासाठी म्हणा, त्यावेळेस त्यांनी एका पुस्तकाचा संदर्भ देण्याचा प्रयत्न केला आणि त्या ज्यावेळेस पुस्तकाचा संदर्भ देत असताना वाचून दाखवण्यासाठी उभा राहिले, त्यावेळेस त्यांना जवळपास 30-40 जे मिनटं आहेत, ते सभागृहाचे नुसते अडवण्यामध्ये गेले. राहुल गांधींना बोलू दिलं जात नव्हतं. का? नेमकं काय आहे या पुस्तकामध्ये? ते आपण बघण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, ह्या पुस्तकामध्ये जे आहे, ते हे पुस्तक कुणी ऐऱ्यागैऱ्यांनी किंवा कुणी बाजारू लेखकांनी लिहिलेलं नाही. तर हे पुस्तक लिहिलेलं आहे या देशाचं ज्यांनी लष्कर प्रमुख पद सांभाळलं, ते आपला मराठी माणूस असणारे मनोज मुकुंद नरवणे सरांनी लिहिलेलं आहे. मग आता या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे की जे सरकारला त्याची भीती वाटत होती किंवा प्रकाशितच होऊ दिलं नाही ते पुस्तक, हे सरकारनं केलेलं आहे. का? तर सरकारच्या असणारे चुका ज्या त्या पुस्तकामध्ये असणारे 1-2 पॅरेग्राफमध्ये त्या सरांनी असणारी नोंद करून ठेवलेली आहे. कसं निर्णय घेण्यासाठी किंवा आदेश देण्यासाठी सरकार असणारं अकार्यक्षम आहे. आपण जर बघितलं तर चीनमध्ये डोकलाम भागामध्ये ज्यावेळेस घुसखोरी चीनी सैनिक करत होतं, त्यावेळेस संध्याकाळची वेळ होती असं त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये संध्याकाळी असणारे ते चीनी सैनिक आपले 4 टँक घेऊन, आपलं सैन्य घेऊन आपल्या भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होतं. आणि हे ज्यावेळेस त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं, त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी असणाऱ्या वरच्या वरिष्ठांना फोन लावले की अशा अशा प्रकारचं चीन सैन्य आपल्या भागामध्ये घुसतं आहे, आपल्या सीमेमध्ये घुसतं आहे, नेमकं करायचं आहे काय? मग हे ज्यावेळेस नरवणे सरांना माहिती झालं, त्यावेळेस त्यांनी तातडीने असणारे आपल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, त्यावेळेस अजित डोभाल, अशा बड्या बड्या लोकांना फोन लावले की नेमकं मी करू काय? मला आदेश काय आहे? त्यावेळेस 1 तास गेला, 2 तास गेले आणि त्यावेळेस 10च्या दरम्यान काहीतरी राजनाथ सिंग यांचा फोन नरवणे सरांना आला आणि सांगितलं की या देशाच्या पंतप्रधानांनी असं सांगितलं आहे, मी मोदींना बोललो होतो की तुम्हाला जे उचित वाटेल ते तुम्ही करा. हे कधी सांगितलं? 2 तासाच्या नंतर. मग तुम्ही इतका वेळ का लावला? किंवा हे सरकार कसं डरफोक आहे हे राहुल गांधींना वाचून दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते, परंतु त्यांना त्यांच्या अंगावर जाऊन त्यांना फक्त मारायचं हे उरले होते. इतका टोकाचा विरोध त्यांनी केला. परंतु निश्चितपणाने विरोधी पक्षाला बोलू दिलं पाहिजे. आवाज न दाबणं म्हणजे ही लोकशाही आहे. नसता तुमचेच ते सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला, हे सुद्धा विरोधकांकडे जास्त लक्ष देत नाहीत, सत्ताधाऱ्यांच्या पुढं. हे खऱ्या अर्थानं लोकशाहीला एक धोकादायक असणारी घटना आहे मित्रांनो.